कधीकधी मी असा विचार करतो की अरण्यवासात शांतपणे ध्यान करणाऱ्या एका साधूचा धर्म म्हणजे गौतम बुद्धांचा मार्ग तो हजारो वर्षांनंतर जपानच्या सामुराई योद्ध्यांचा किंवा तिबेटच्या रहस्यमय तांत्रिकांचा आधार कसा बनू शकतो. अगदी बरोबर. आणि केवळ तेवढंच नाही, भारतातील एका विशाल सामाजिक क्रांतीचाही तो पाया बनला. एक्झॅक्टली. म्हणजे एकाच झाडाला 4 पूर्णपणे विरोधाभासी आणि वेगवेगळ्या चवीची फळे कशी येऊ शकतात. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच एका आश्चर्यकारक वैचारिक प्रवासाचा वेध घेणार आहोत. हो, आणि आपल्या अभ्यासासाठी जे स्रोत उपलब्ध आहेत ना, त्यातून खूप रंजक गोष्टी समोर येतात. राईट. कारण साधारणपणे लोकांचा असा समज असतो की बौद्ध धर्म म्हणजे एकच एक साचा असलेला फक्त शांततेचा आणि ध्यानाचा मार्ग आहे. पण वस्तुस्थिती तशी नाहीये. ऐतिहासिक स्तरावर या एकाच मूळ तत्वज्ञानातून 4 पूर्णपणे वेगळे मार्ग निर्माण झाले, ज्यांना आपण याने असं म्हणतो. बरोबर. आणि आज आपण थेरवाद, महायान, वज्रयान आणि अगदी आधुनिक काळातील नवयान या 4 प्रमुख शाखांचा मुळापासून वेध घेणार आहोत. नक्कीच. या प्रवासात सर्वात रंजक गोष्ट ही आहे की कोणतंही तत्वज्ञान हजारो वर्ष तसंच एका साच्यात राहत नाही. ते पाण्याच्या प्रवाहासारखं असतं. अच्छा, म्हणजे ते परिस्थितीनुसार बदलतं. अगदी बरोबर. ज्या भौगोलिक परिस्थितीत आणि कालखंडात तो विचार पोचतो, तिथल्या माणसांच्या गरजेनुसार तो स्वतःचा आकार बदलतो. आणि आज आपण पाहणार आहोत की मानवी मन आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मूळ तत्वज्ञानाला कसं वळण देतं. इथे कोणत्याही एका विचारधारेला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ ठरवण्याचा आपला उद्देश नाहीये. राईट. आपण फक्त उपलब्ध माहितीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करणार आहोत. तर या प्रवासाची सुरुवात आपण अगदी मुळापासून करूया. नक्कीच. पहिली शाखा जी बुद्धांच्या मूळ शिकवणीशी सर्वात जास्त जोडलेली मानली जाते ती म्हणजे थेरवाद. ज्याला बुजुर्गों का मार्ग किंवा वडीलधाऱ्यांचा मार्ग असंही म्हटलं जातं. बरोबर. उपलब्ध माहितीनुसार ही सर्वात जुनी आणि पारंपरिक शाखा आहे जी पाली त्रिपिटकमधील उपदेशांचे काटेकोरपणे पालन करते. पण माझा इथे एक प्रश्न आहे. बोला ना. हे उपदेश नेमके काय आहेत आणि ते इतके काटेकोर का मानले जातात? खरं तर थेरवाद हा शब्दशः ज्येष्ठांचा सिद्धांत आहे. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर मूळ शिकवणीत कोणतीही भेसळ होऊ नये म्हणून काही ज्येष्ठ भिक्षूंनी हे नियम जतन केले. अच्छा. आणि या शाखेचा मुख्य गाभा म्हणजे अर्हत स्थिती प्राप्त करणे. आता अर्हत म्हणजे काय, तर अशी व्यक्ती जिने सखोल ध्यान आणि कठोर आत्मशिस्तीतून इच्छांवर पूर्ण विजय मिळवला आहे. बापरे, म्हणजे खूपच कठीण काम आहे. खूपच. आणि ही प्रक्रिया अत्यंत वैयक्तिक आहे. तुम्हाला निर्वाण मिळवून देण्यासाठी कोणताही देव मदतीला येणार नाही हे ते स्पष्ट सांगतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हा मार्ग एका सोलो मॅरेथॉनसारखा वाटतोय, जिथे एखादा धावपटू एकटाच धावत असतो. एक्झॅक्टली. खूप छान उदाहरण दिलं तुम्ही. त्याच क्षमतेवर अवलंबून राहावं लागतं. हे सादृश्य अगदी अचूक आहे. थेरवादाचा संपूर्ण भर हा या स्वप्रयत्नांवर म्हणजे सेल्फ एफर्टवर केंद्रित आहे. तुम्हाला तुमचा मार्ग स्वतःच शोधायचा आहे आणि म्हणूनच यात वैयक्तिक मुक्तीला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. पण मग यामुळे एक अडचण निर्माण होत असावी. हा मार्ग प्रामुख्याने संन्यास घेतलेल्या भिक्षूंसाठी शक्य आहे असं वाटतं. अगदी बरोबर ओळखलात. कारण सामान्य माणसाला संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना इतकी कठोर शिस्त पाळणे जवळजवळ अशक्य असतं. राईट. आणि म्हणूनच आज आपण पाहतो की श्रीलंका, म्यानमार, थायलंड या देशांमध्ये ही शाखा प्रबळ आहे, जिथे भिक्षूंना खूप आदर मिळतो. हो, कारण ते या कठीण सोलो मॅरेथॉनचे धावपटू मानले जातात. पण इथेच कुठेतरी एका वैचारिक संघर्षाची ठिणगी पडली असावी, नाही का? कशामुळे असं वाटतं तुम्हाला? कारण जर मुक्तीचा मार्ग फक्त जंगलात राहणाऱ्या भिक्षूंसाठीच असेल तर मग सर्वसामान्य माणसांचं काय, जे शेती करतात, व्यापार करतात? बरोबर आहे. त्यांच्या वाट्याला फक्त दान देणं आणि पुढच्या जन्माची वाट पाहणं उरतं का? मला वाटतं याच असमाधानातून दुसऱ्या टप्प्याची म्हणजे महायानची सुरुवात झाली असावी. अगदी बरोबर विश्लेषित केलंत. याच सामाजिक गरजेतून महायानचा जन्म झाला. या शब्दाचा अर्थच मुळी महान वाहन असा होतो. महान वाहन म्हणजे मोठं जहाज. हो. थेरवादाची छोटी होडी जिथे फक्त एकच व्यक्ती बसून भवसागर पार करू शकते, ती सर्वसामान्यांना पुरेशी वाटत नव्हती. म्हणजे मुक्तीचे दरवाजे सर्वांसाठी खुले असले पाहिजेत. एक्झॅक्टली.
महायानाने एक क्रांतिकारी विचार मांडला की मुक्ती जंगलात नाही तर ती करुणा आणि इतरांच्या सेवेत आहे. अच्छा. आणि याच करुणेचं सर्वोच्च प्रतीक म्हणून ते बोधिसत्व ही संकल्पना मांडतात, राईट? हो, बोधिसत्व म्हणजे अशी व्यक्ती जिने निर्वाण मिळवण्याची पात्रता मिळवली आहे, पण ती इतर सर्व प्राण्यांना मुक्त करेपर्यंत स्वतःचं निर्वाण पुढे ढकलते. हे ऐकल्यावर मला एका हुशार विद्यार्थ्याची आठवण येते, जो स्वतः पास होऊ शकतो, पण तो म्हणतो की जोपर्यंत माझा संपूर्ण वर्ग पास होत नाही, मी पदवी घेणार नाही. खूप छान सादृश्य आहे हे. पण प्रॅक्टिकली विचार केला तर स्वतःचं अंतिम ध्येय पुढे ढकलणं थोडं विचित्र नाही का वाटत? वरवर पाहता ते विचित्र वाटू शकतं, पण महायानाच्या मते जर तुम्ही सर्वांशी जोडलेले आहात तर तुमची वैयक्तिक मुक्ती हा एक स्वार्थच ठरतो. अच्छा, म्हणजे जगात इतर लोक दुःखात असतील तर वैयक्तिक मुक्ती अर्थहीन आहे? बरोबर. जसं एखाद्या पेटलेल्या इमारतीतून लोकांना वाचवणारा फायर फायटर आधी स्वतः बाहेर पडू शकतो, पण तो शेवटच्या माणसाला काढल्याशिवाय बाहेर येत नाही. क्या बात आहे. ही संकल्पना खरोखरच खूप भावनिक आहे आणि म्हणूनच महायान शाखा चीन, जपान, दक्षिण कोरिया या देशांमध्ये वेगाने पसरली. हो, आणि याच शाखेतून झेन बौद्ध धर्म ही अतिशय लोकप्रिय उपशाखा निर्माण झाली. राईट. झेनमध्ये तर चहा पिणे किंवा झाडू मारणे यातूनही ध्यान साधता येतं असं मानतात. म्हणजे संन्यास घेण्याची अट त्यांनी पूर्णपणे काढूनच टाकली. अगदी तसंच. संसारात राहूनच सर्वांबद्दल करुणा बाळगणे हाच मुक्तीचा मार्ग आहे हे त्यांनी बिंबवलं. आतापर्यंतचा प्रवास खूप तार्किक वाटतोय. पहिली स्वतःची छोटी होडी आणि दुसरं सर्वांना सोबत घेणारं मोठं जहाज. पण जहाजाने जायला खूप वेळ लागतो आणि मानवी मन अधीर असतं. जर कोणाला अनेक जन्म वाट पाहायची नसेल आणि आत्ताच्या आत्ता मुक्ती हवी असेल तर? इथूनच मग आपल्या चर्चेतील सर्वात रहस्यमयी तिसरी शाखा समोर येते, वज्रयान. ज्याला वज्रवाहन म्हटलं जातं, राईट? हो, हे मुक्तीचं सर्वात वेगवान पण तितकंच धोकादायक वाहन मानलं जातं. ही शाखा महायानाचंच एक प्रगत आणि रहस्यमयी रूप आहे. आणि ही प्रामुख्याने तिबेट, भूतान, लडाख या अतिउंचीवरील प्रदेशांमध्ये विकसित झाली. दलाई लामा याच परंपरेशी जोडलेले आहेत. बरोबर. वज्रयानाचं मुख्य उद्दिष्ट हे आहे की हजारो जन्म वाट पाहण्याची गरज नाही, योग्य तंत्र वापरलं तर एकाच जन्मात बुद्धत्व प्राप्त करता येतं. पण हे तंत्र नक्की काय आहे? कारण इथे मोठा विरोधाभास वाटतो मला. कोणता विरोधाभास? बौद्ध धर्म मुळात कर्मकांडांना विरोध करणारा मानला जातो. बुद्धांनी मंत्र तंत्र नाकारले होते. मग या शाखेत तांत्रिक विद्या, मंत्र आणि मंडलांचा एवढा वापर का? हे मूळ तत्वज्ञानाच्या विरुद्ध नाहीये का? हा प्रश्न अनेकांना पडतो, पण याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला हवं. इथे मंत्र किंवा अनुष्ठान ही केवळ अंधश्रद्धा नाहीये. मग ते काय आहे? ती मानवी मेंदूला नियंत्रित करण्यासाठी वापरली जाणारी अत्यंत प्रगत टूल्स किंवा मानसिक शॉर्टकट्स आहेत. अच्छा. उदाहरणार्थ, मंडला म्हणजे केवळ चित्र नसतं, ती एक मानसिक ब्लूप्रिंट असते. साधक ध्यान करून स्वतःच्या मनातील गोंधळ त्या रचनेशी जोडतो. मंत्रांचा उपयोग अनावश्यक विचारांची साखळी तोडण्यासाठी होतो. हे ऐकताना मला एका झिपलाईनची आठवण येते. झिपलाईन? कसं काय? समजा तुम्हाला एका उंच पर्वतावर जायचंय. थेरवाद किंवा महायान या लांब आणि सुरक्षित पायवाटा आहेत. वेळ लागतो. पण वज्रयान हे त्या पर्वतावरून थेट खाली येणाऱ्या एका झिपलाईन सारखं आहे. तुम्ही लटकता आणि काही सेकंदात वेगाने खाली येता. अगदी बरोबर. पण जर तुमचा सेफ्टी बेल्ट किंवा हार्नेस व्यवस्थित नसेल तर तुम्ही थेट दरीत कोसळू शकता. क्या बात है. हे सादृश्य अतिशय अचूक आहे. हा मार्ग जलद आहे, म्हणूनच तो धोकादायक आहे. आणि म्हणूनच या शाखेत एका अत्यंत कुशल गुरुची किंवा लामाची आवश्यकता असते. म्हणजे गुरु हा त्या झिपलाईनच्या हार्नेससारखं काम करतो. एक्झॅक्टली. गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय ही साधने वापरणं म्हणजे स्वतःच्या मानसिक संतुलनाशी खेळणं. यात राग किंवा कामवासना दाबून न ठेवता त्या ऊर्जेला मुक्तीसाठी इंधन म्हणून वापरलं जातं. बापरे, हे खरोखरच खूप क्लिष्ट तंत्र आहे. हो ना. आता बघा, आपण ज्या 3 शाखा पाहिल्या, थेरवाद, महायान, वज्रयान, या सर्वांचा भर आध्यात्मिक मुक्तीवर होता. बरोबर. पण आता आपण अशा टप्प्यावर आलोय जिथे आधुनिक काळात हा प्रश्नच बदलून गेला. जिथे माणसाला जगण्याचे अधिकारच नाकारले जातात, तिथे डोळे मिटून मिळवलेल्या शांतीचा काय उपयोग? राईट. आणि याच जाणीवेतून चौथी शाखा उदयास आली,
नवयान. ज्याला नवा वाहन म्हणतात. हो, ही सर्वात आधुनिक आणि सामाजिक जाणीव असलेली शाखा आहे. 1956 मध्ये भारतात डॉक्टर B.R. आंबेडकरांनी याची सुरुवात केली. नवयानाचं महत्त्व केवळ धर्मस्थापनेपुरता मर्यादित नाही, तर तो एका मोठ्या सामाजिक क्रांतीचा पाया आहे. या शाखेचा अभ्यास करताना एक गोष्ट जाणवते की यांनी पारंपरिक धर्मातील अनेक गोष्टी ठामपणे नाकारल्या. पुनर्जन्म नाकारला, कर्मकांड नाकारली. अगदी बरोबर. पण माझा एक मूलभूत प्रश्न आहे, जर तुम्ही धर्मातून पुनर्जन्म आणि कर्मकांड काढून टाकलं तर मग मूळ बौद्ध धर्माचा कोणता भाग यात शिल्लक राहतो? तो धर्म राहतोच कसा? हाच नवयानाभोवतीचा सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा राहिलाय. पण डॉक्टर आंबेडकरांचा युक्तिवाद अत्यंत तर्कशुद्ध होता. कसा? त्यांच्या मते कर्म आणि पुनर्जन्म या संकल्पनांचा वापर भारतातील जाती व्यवस्थेला न्याय देण्यासाठी केला गेला. तुम्ही गरीब आहात कारण तुम्ही मागच्या जन्मी पाप केलं होतं. हा विचार मानवाधिकारांच्या विरुद्ध आहे. हो, हे तर खूपच भयानक लॉजिक आहे. त्यामुळे त्यांनी बुद्धांच्या शिकवणीतील तर्कहीन भाग वगळून त्याचा वैज्ञानिक आणि तार्किक गाभा वेगळा काढला. अच्छा, म्हणजे बुद्धांनी जो दुःख आणि दुःखमुक्तीचा विचार मांडला त्याला एका नवीन संदर्भात वापरलं? तंतोतंत. बुद्धांनी वैयक्तिक आणि अस्तित्वाच्या दुःखावर उपाय शोधले. नवयानाने तोच विचार सामाजिक दुःखाकडे वळवला. म्हणजे सिस्टमिक सफरिंग. एक्झॅक्टली. जातीव्यवस्था किंवा गरिबी यामुळे निर्माण होणारं दुःख हे मानसिक नसून सामाजिक रचनेचा दोष आहे. राईट. त्यामुळे नवयानाचं उद्दिष्ट आध्यात्मिक मुक्ती नसून सामाजिक समता आणि मानवाधिकार प्रस्थापित करणं हे आहे. हा केवळ प्रार्थना करण्याचा मार्ग नाहीये. तर तो सामाजिक न्यायासाठी लढण्याचा मार्ग आहे. हे खरोखरच अचंबित करणार आहे. एकाच झाडाला आलेल्या या 4 शाखा. हो ना. पहिली, स्वतःच्या प्रयत्नांची शर्यत. दुसरी, सर्वांना सोबत नेणारी करुणा. तिसरी, शॉर्टकट वापरणारी तांत्रिक साधना. आणि चौथी, इथल्याच जगात समतेसाठी लढणारी क्रांती. हां. इतक्या वेगवेगळ्या पद्धती असूनही या सर्वांना जोडणारा एखादा मूळ धागा शिल्लक आहे का? नक्कीच आहे. फांद्या कितीही असल्या तरी मूळ एकच असतं. या सर्वांचा आधार गौतम बुद्धांची मूळ शिकवणच आहे. म्हणजे 4 आर्यसत्य आणि अष्टांगिक मार्ग. एक्झॅक्टली. जगात दुःख आहे, त्याला कारण आहे, त्याचा अंत शक्य आहे आणि त्यासाठी मार्ग आहे. हे सत्य 4ही यानांमध्ये कायम आहे. फक्त काळानुसार त्यांनी दुःखाची आणि मार्गाची व्याख्या बदलली. खरंच यातून हेच शिकायला मिळतं की विचार कधीही साचलेल्या पाण्यासारखा नसतो. तो वाहत्या नदीसारखा असतो. अगदी बरोबर. आणि जो विचार काळासोबत बदलतो तोच टिकून राहतो. राईट. आणि आता या सखोल चर्चेच्या शेवटी एक विचार जो माझ्या डोक्यातून जात नाहीये तो मी श्रोत्यांसमोर मांडू इच्छितो. नक्की सांगा. आपण पाहिलं की हजारो वर्षात या तत्वज्ञानाने 4 यानांचं रूप धारण केलं. बरोबर. आज आपण AI आणि डिजिटल युगात जगत आहोत. आज माणसाचं दुःख डिजिटल झालंय. सोशल मीडियाचा ताण, आभासी जगातला एकटेपणा. तर भविष्यात यावर मात करण्यासाठी 5वे यान उदयास आले तर ते कसे असेल? हां, खूपच इंटरेस्टिंग विचार आहे. कदाचित एखादा अल्गोरिदम आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवेल का? महामार्ग आता सायबर स्पेसमध्ये कसा दिसेल याचं उत्तर येणारा काळच देईल. तोपर्यंत या माहितीच्या अथांग महासागरात स्वतःचा मार्ग शोधत रहा.